संख्या रेषेवर वर्गमुळात 5 ही संख्या दाखवा हे उदाहरण सोडवणार आहोत। तर हे उदाहरण सोडवत असताना आपल्याला संख्या रेषा अगोदर काढावी लागेल आणि त्या संख्या रेषेवर आरंभ बिंदू आपण ओ घेणार आहोत। मिड पॉइंटला आपण ओ बिंदू घेऊ। ओ बिंदूशी निगडीत संख्या 0 घेऊ आपण। आता 0 पासून आपल्याला 2 एकक हे अंतर घ्यायचे आहे। सर्वात अगोदर आपण 1 घेणार आहोत आणि त्यानंतर 2। 0 पासून 1 सेंटीमीटर अंतरावर 2 सेंटीमीटरवर मी 1 अंक घेतला आणि दुसरा 2 सेंटीमीटर अंतरावर 2 घेतले। ठीक आहे। या ठिकाणी आपल्याला अंतर म्हणता येईल डिस्टन्स ऑफ ओपी। ओपी काय घेतला आपण? लेंथ ऑफ ओपी इज इक्वल टू 2 आणि डिस्टन्स ऑफ OS इज इक्वल टू 1। आता आपल्याला P या बिंदूवर एक परपेंडिक्युलर रेषा काढायची आहे ज्याचं माप 1 युनिट असेल। तर तुम्ही 1 युनिटसाठी जे माप घेतलेलं आहे बघा, स्केलवर आपल्याला 2 सेंटीमीटर माप दिसतंय। हेच माप घेऊन आपल्याला काय करायचं आहे, परपेंडिक्युलर लाईन काढायची आहे P बिंदूपासून। ठीक आहे, याप्रमाणे ही परपेंडिक्युलर लाईन काढल्यानंतर या ठिकाणी होणारा जो कोन असेल तो कोणता आहे? 90 डिग्री वाला, म्हणजे काटकोन। आता आपल्याला ट्रायंगल करायचा आहे। इथं Q बिंदू घेऊ आपण। ट्रायंगल कोणता काढायचा आहे आपल्याला? QPA, राईट अँगल ट्रायंगल। राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोण। कुठला आहे तो? ट्रायंगल QPO। जोडून घेऊ आपण। आता OQ जोडायचं आहे आपल्याला। याप्रमाणे आता आपल्याला माप कोणतं काढायचं आहे? OQचा। आपल्याला माहिती आहे काटकोन त्रिकोण आणि काटकोन त्रिकोण दिल्यानंतर त्या काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरस प्रमेय वापरून आपण त्याचा जो हायपोटेनस आहे कर्ण त्याची लांबी काढू शकतो। मग आता आपल्याला लिहिता येईल त्रिकोण QPO मध्ये रेख QP लंबरूप रेख OP। या ठिकाणी QPO याचं माप 90 डिग्री। आता पायथागोरस प्रमेयानुसार बाय पायथागोरस थेरम इथे आपण लिहिणार कर्णवर्ग। इथं या काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण कोणता आहे? OQ। OQ चा स्क्वेअर इज इक्वल टू QP स्क्वेअर प्लस OP
स्क्वेअर. आता माप टाकता येतील आपल्याला. QPचं माप किती आहे आपलं 1 युनिट. ठीक आहे. QP 1 चा स्क्वेअर आणि OP 2. एकाचा वर्ग 1 आणि 2चा वर्ग 4 बरोबर 5. OQ स्क्वेअर बरोबर 5. म्हणून OQचं माप काय येईल आपलं OQ बरोबर वर्गमुळात 5. बघा मित्रांनो, आपण कर्णाची लांबी काढली. ती काय मिळाली आपल्याला वर्गमुळात 5. आता आपण आकृतीमध्ये OQचं माप लिहिणार आहोत वर्गमुळात 5. बघा मित्रांनो, OQचं माप घेणार आहोत आपण. OQ बरोबर या ठिकाणी कंपासमध्ये आपण OQचं माप घेतलेलं आहे. आपल्याला माहिती आहे बघा, OPचं माप 2 आहे, QPचं माप 1 आहे आणि पायथागोरस प्रमेयानुसार 2चा वर्ग अधिक 1चा वर्ग म्हणजे 2चा वर्ग 4 अधिक 1चा वर्ग 1, 4 अधिक 1 5. आणि म्हणून इथं OQचा वर्ग बरोबर काय किंमत मिळाली होती आपल्याला 5. आणि म्हणून आपण लिहिलं वर्गमूळ OQचा वर्ग बरोबर 5. आणि म्हणून वर्गमूळ घेतल्यानंतर दोन्ही बाजूला वर्गमूळ घेतल्यानंतर OQ बरोबर वर्गमुळात 5. आता हेच अंतर आपल्याला कंपासमध्ये घ्यायचं आहे. कंपासचं जे पोलादी टोक आहे ते कुठे ठेवलं आहे आपण O बिंदूवर. आणि Q बिंदूवर कोणतं टोक आहे पेन्सिलचं टोक आहे. बरोबर आहे, पेन्सिल लावलेलं टोक आहे. आता या ठिकाणी आपल्याला कंस मारायचा आहे. आता हा जो कंस असेल हा काय करतोय या रेषेला संख्या रेषेला आपण छेदतो आहे असं आपण दाखवलेलं आहे. बरोबर. आता या ठिकाणी जो आपल्याला बिंदू मिळतो आहे रेषा L वर, जिथं रेषा L वर जिथं आपल्याला बिंदू हा कंस छेदतो आहे त्या बिंदूला आपण नाव देऊ R. आणि इथं जी संख्या असेल ती असेल √5. आता बघा मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल √5 ही संख्या √4 पेक्षा मोठी आहे. बरोबर आहे. √4 पेक्षा निश्चितच ही संख्या मोठी आहे. आता √4 म्हणजे किती 2. म्हणजे याचा अर्थ नंबर लाईनवर किंवा संख्या रेषेवर वर्गमुळात 5 ही संख्या 2च्या नंतर येणार आहे. आणि √9 = 3 म्हणजे √9. आता बघा, आपण जर संख्या रेषेवर विचार केला √4, √5, √6, √7, √8 आणि √9 ह्या संख्या क्रमाने येतील. बरोबर आहे. आता या ठिकाणी √4 म्हणजेच किती 2 आणि √9 म्हणजे किती 3. तर या 2 आणि 3 नंबर लाईनवर ही जी संख्या असेल 0, 1, 2, 3, 2 आणि 3च्या दरम्यान ह्या संख्या आहेत. कुठल्या √5, √6, √7, √8. याप्रमाणे आता आपण इथं दाखवले बघा √5. √5 कुठे मिळाला आपल्याला बघा आकृतीमध्ये √5 2 नंतर मिळालेला आहे. √6 जर घेतला आपण तो पण त्याच्या पुढे मिळणार आहे. √7 त्याच्या पुढे मिळणार आहे. √8 त्याच्या पुढे मिळणार आहे. आणि शेवटी √9 म्हणजेच 3 याच्यानंतर 3 असेल. बरोबर आहे. याप्रमाणे आपल्याला √5 ही संख्या संख्यारेषेवर दाखवता येते.